रोह्यात जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा. जनसुरक्षा विधेयक रद्द व्हावं या घोषणेनं परिसर दणाणले. जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभर आंदोलन केलं जात असताना रोहा तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीनं भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी जनसुरक्षा विधेयक रद्द करा, संविधान बचाव, बचेंगे तो जितेंगे, आमचा लढा न्याय हक्कासाठी या घोषणेनं परिसर दणाणलेले होते. यावेळी प्रचंड जनसमुदाय यासह मोठ्या संख्येने सर्वहारा आंदोलनाचे आदिवासी बांधव उपस्थित होते. मोर्चात तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील शेठ देशमुख, काँग्रेस कार्यकर्ते हरिओम टाळकुटे, फैसल अधिकारी, राष्ट्रवादी शरद पवार गट अध्यक्ष तुषारजी खरीवाले, रोहा तालुका उबाटा गट अध्यक्ष नितीन वारंगे, काँग्रेसचे अध्यक्ष विनोद सावंत, सर्व हराजन आंदोलनाचे तालुका अध्यक्ष सोपान सुतार, पांडुरंग वाघमारे यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. मोर्चाची सुरुवात रोहा रायकर पार्क येथून करण्यात आली. त्या ठिकाणी बहुसंख्य नागरिक उपस्थित झाले. पुढे नदी संवर्धन येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोहा बस स्थानकातील बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. नगरपालिकेसमोर जनसुरक्षा विधेयकाच्या निषेध मोर्चास उपस्थित पाहुण्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर पुढे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. जनसुरक्षा कायदा हा सरकारची हुकुमशाही आहे. या कायद्यामुळे सर्वसामान्यांची गळचेपी होणार आहे. लोकशाही धोक्यात आणणारा हा कायदा आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करा, अन्यथा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, सर्व हारा संघटना हा लढा अधिक तीव्र करून सरकारला सळोखे पळू करून सोडून, असा इशारा काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनील देशमुख यांनी दिला. तेज मराठीसाठी प्रतिनिधी अक्षय जाधव, रोहा. ते काढून हे करत आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख घटक असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल आणि आमच्या उल्काताई महाजनची सर्वहारा जन आंदोलन ते असतील, शिवसेना असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम्ही या सगळ्या मिळून हा आज निवेदनाचा मोर्चा काढलेला आहे. आणि हे जर कायदा रद्द नाही झाला तर ह्याच्यापेक्षा लाखोच्या संख्येने आम्ही रस्ता रोको आंदोलन वगैरे करू, ही सरकारला या माध्यमातून आमचा इशारा आहे. सुरक्षा विधेयक हे जे सरकारने आणलेले आहे हे खूप जाचक असं आहे. गोरगरिबांचे हक्क हिरावून घेणारं आहे. कुठल्याही अधिकार मागता न येणार हे विधेयक आहे. हे विधेयक रद्द झाले पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही रोहा तालुक्यामध्ये सर्व संविधानप्रेमी संघटना, त्याचबरोबर महाविकास आघाडी, संविधान मानणारे लोक सगळे या ठिकाणी जमलेले आहोत. ज्या पद्धतीने इथे जमलेले आहोत त्याच पद्धतीने पूर्ण राज्यभर असं हे आंदोलन होत आहे. जनसुरक्षा विधेयक हे येत्या अधिवेशनामध्ये सरकारने दोन्ही सभागृहामध्ये पाशवी बहुमताच्या जोरावरती आणलेलं आहे. आणि आता त्याची अंतिम सही ही राज्यपालांची होणार आहे. परंतु ती सही होऊ नये याच्यासाठी सुद्धा सर्व सामाजिक जनसंघटना आणि महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की पाशवी बहुमताच्या आधारावरती हे विधेयक मंजूर केलेलं आहे आणि त्यांनी मंजूर केलेलं विधेयक हे मंजूर राहणार. आता हा मुद्दा आहे, हा जो मुद्दा आहे तो जनतेच्या कोर्टात आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जनतेला हा मेसेज गेला पाहिजे, ही जनजागृती झाली पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. हा जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. आज या ठिकाणी काही खूप कमी लोक असतील, पण यापुढे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने जोरात आंदोलन केले जाईल याची आम्ही सरकारला देखील सरकारला इशारा देत आहोत.